गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. आता वाजलेत मैत्रिणींनो 9 वाजलेत. माझी साफसफाई करणारे मैत्रिणींनो. आणि बाहेरचं वातावरण जर म्हणलं तर रात्री पाऊस पडून गेलाय, मस्त वारं सुटलंय छानपैकी. फुलं इतके लागलेत ना वर, जेवढे येते तेवढे घेते मी. वर फुलं सगळे एवढे हाताळा येते तेवढे. देवपूजेला फुलं लागतात ना मला. इकडं मैत्रिणीनं कडीपत्त्याचं झाड येलं. इकडं गुळवेल. गुळवेल खूप जणांना माहिती का नाही की गुळवेलाची पानं असे असते, तर असे दिलच्या आकाराचे असतात असे. हे ना मैत्रिणीनं तुम्हाला काही खूप गुणकारक आहे गुळवेल, असं ह्या प्रकारचं असते. आमच्या इथं पाठीमागं मी मुद्दाम ठेवला, एवढा मोठा झालाय. आता हे पण मोठा करणार आहे मी. इकडं कडीपत्त्याचं लिहिले. आज काही पावसाचा हे नाही, आभाळ फटकलंय आज. मस्त आंघोळ केली मैत्रिणीनं फ्रेशमध्ये छानपैकी. आता देवपूजा करते. माझी हॉलची क्लिनिंग करायची आहे. हॉल चक्क करायचं आहे आज. किती मोठं पान आहे बघा मैत्रिणीनं. कशाचं पान आहे कुणाकुणाला ओळखू येते बरं. कशाचं पान आहे हे? हे पान आहे पिंपळाचं पान आहे. किती किती मोठं आहे. माझा चेहरा झाकते हे पान. मुद्दाम आणलंय मैत्रिणीनं. आम्ही लहानपणी हे पान ना ह्याच्यामध्ये ठेवायचं पुस्तकामध्ये, आणि त्याला कितीतरी खूप दिवसांनी अशी जाळी पडायची. इतकं छान व्हायचं. मी तसंच ठेवणार आहे आता. हे मला तसंच ठेवून बघायचं किती होते ते. चला मैत्रिणीनं, कामा बसलेत, गप्पा चांगल्या वाटायल्यात. हॉल झाडून घेते. डीप क्लिनिंग करायची हॉलची. माझी रात्री आज झोप झाली तर झोपच 2-3 दिवसात झोपच होत नव्हती. आज जरा रात्री झोप लागली, पण उशिरा लागली, पण झोप झाली आज. काल माझी झोपच झाली नव्हती. इतकं दिवसभर इतकं हिवू लागलं डोकं. सर्दी एक झाली मला. ह्याच्यात पुस्तकात ठेवायचे इतकं छान होते मैत्रिणी. ह्याच्यावर तुम्ही काही पण लिहू शकतात. सृष्टीची निर्मिती ही ह्या पानापासून, पिंपळापासून झालेली म्हणतात. म्हणून तर मग वड आणि पिंपळ खूप पुजतात मैत्रिणी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे, पिंपळाला आणि वडाला. आपण वडाला तर आपण जातोच तर आहेच, आणि पिंपळाचं पण पिंपळ म्हणतात म्हणजे का काहीतरी म्हणतात बाई पिंपळ, पण म्हणजे चांगलं म्हणतात पिंपळ आणि वड. चला मैत्रिणी, मला चला क्लिनिंग करून घेते.
असं फेकलंय सोप्यावर. बारीक धूळ येते ना, बारीक धूळ दिसत पण नाही. झाली सर्दी. पूजा करून घेते, नाहीतर आंघोळ राहिली माझी. मैत्रिणी आता इथं एक बेडशीट टाकते, खोळा घालायचा आता. खोळा घेते घालून. बघा मैत्रिणी खोळा घातल्या, कुशीमध्ये नेली आहे. कुशी पोरांनी मध्ये नेली एक. धुवायचे आहेत का कसे आहेत की हे कपडे. चला एक तर झालाय हॉल आवरून आपला. त्याची बॅग व्यवस्थित ठेवून देते. चला मैत्रिणी, मग चला मला देवपूजा ही करायची. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा असा हॉल आवरला. भेटू पुढच्या व्हिडिओने. मला देवपूजा करायची मैत्रिणी. किचनमधली कामं आता चालू झाले. आवरलं हॉल. लई टेन्शन आलं मला हॉलचं. टी व्ही एक राहिलाय पुसायचा. कपडा आहे इथंच. सहजच कपडा मारते टीव्हीवर. खूप धुळी, इतकी बारीक धुळी ती ना, अशी बारीक धुळी. पुसलं किती स्वच्छ दिसतंय. एकदम बारीक धुळी. ही धूळ नाकात गेली की पुन्हा सर्दी होती. मला ती धुळीची ॲलर्जी आहे. झाला टी व्ही चक्क. बघा आता खूप छान वाटायला. घर जरा स्वच्छ बी केलं ना मैत्रिणी, छान वाटतंय. आपल्याला पण मस्त वाटायला आता छानपैकी. करते मी देवपूजा. बाय बाय सर्वांना. लाईक करा, शेअर करा.